माझ्या डोळ्यात डोळे घालून सांग काही झालं नाही म्हणून. हा सांग आता. आदित्य सर, उद्या मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे. उद्याच्या पूजेचं वाण सासूनं सुनेला द्यायचं असतं. देवी यांनी अजून ते वाण नाही पाठवलंय. आता जर का वाणच नाही आलं तर मी पूजा कशी काय करणार? देवी यांचं बी बराबर आहे. त्या का म्हणून मला ना वाण देतील? त्यांनी मला अजून त्यांची सून मानलंच नाहीये. पण सर, मला करायची आहे पूजा. बस एवढंच आहे ना? नको काळजी करू. मग उद्या तुझी देवी आई तुला वाण दे. ओके? बघ कसं शक्य आहे? कसं म्हणजे मी आहे ना. हा, आईने जरी तुला ते वाण दिलं नाही ना तरी मी तिच्याकडनं ते वाण घेऊन ये. ओके? आता जरा मन लावून जेवायचं का? अहिल्या, ती प्रिया म्हणत होती की घरात मार्गशीर्ष महिन्याची पूजा आहे म्हणून. अरे हो, उद्या पूजा ठेवलीये. हा. आपल्या परंपरेनुसार सासूने सुनेला वाण द्यायचं असतं. आत्ताच दिलं मी प्रियाला वाण आणि आपली परंपरा पूर्ण केली. ए, तू प्रियाला वाण दिलंस हे अगदी बरोबर केलंस, पण तू आपली परंपरा पूर्ण नाही केलीस. का रे? त्या सामानात काही राहिलं का? प्रिया काही बोलली का तुला? नाही नाही नाही, काही राहिलं नाहीये. तू बरोबर वाण दिलेस प्रियाला. मग पण अहिल्या, तू विसरतेस का? आपल्याला आता 2 सुना आहेत. म्हणजे पारूला सुद्धा उद्याच्या पूजेसाठी वाण जायला हवं ना. म्हणजे तिने सुद्धा पूजा करायला हवी ना. श्रीकांत, त्या मुलीला मी कसलंही वाण पाठवणार नाही, कारण मी तिला माझी सूनच मानत नाही. माझी एकच सून आहे, ती म्हणजे प्रिया. मी तिला वाण दिलेला आहे आणि आपली परंपरा पूर्ण केली. अहिल्या, प्लीज असं नको करूस. हे बघ, तुझा पारूवरती राग आहे, समजू शकतो मी, पण किमान घरातल्या परंपरांसोबत असं खेळ नको करूस. हे देवकार्य आहे असं समज ना. आणि पारूला तिचा हक्क मिळायलाच हवा. तिच्यापर्यंत ते वाण जायलाच हवंय ना. या घरातल्या रूढी परंपरा कशा पाळायच्या हे मला कोणीही सांगायची गरज नाहीये. इतकी वर्ष या सगळ्या परंपरा मी व्यवस्थित पार पाडत आले आणि यापुढेही करेन. फक्त जे नातं मी मानतच नाही त्या नात्यासाठी विशेष कष्ट घेण्याची मला गरजच वाटत नाही. माझी एकच सून आहे, ती म्हणजे प्रिया. तिच्यासाठी मी वाण दिलेला आहे आणि त्यासाठी पूजा सुद्धा ठेवलेली आहे. बाकी इतर कोण काय करतं ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आणि मला ही चर्चा अजून पुढे करायची नाही. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. आज काही झालं तरी पारूला तिचा मान मिळायलाच हवा आणि गुरुवारची पूजा पारूनच करायला हवी.